सध्या राजकारणात होणारे अनपेक्षित बदल आणि त्यात अजून भर पाडणारे काही मुद्दे म्हणजेच धारावी पुनर्वसन आणि मराठा आरक्षण। मुंबईतील वेगवेगळ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी धारावी बचावच्या नावाखाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चावर टीकास्त्र सोडले। त्यानंतर आता मनसेच्या शर्मिला राज ठाकरे यांनी देखील उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या काळात त्यांना काही करता आलं नाही म्हणून ते प्रत्येक गोष्टीला आता कोविडचं कारण देत आहेत असं म्हणत टीका केली आहे। पाहूयात। मला असं वाटतं 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का? कोविड काही महिन्यांनी चालू झाला। तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट, तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता, तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना। कोणी तुम्हाला थांबवलं होतं? कुठचेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं? आता फॉर एक्झाम्पल मी बोलणार नाही तरी बोलते, आता एवढे मराठ्यांची आंदोलन चाललेत, मोर्चे चाललेत, सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या। तुम्हाला कोणी अडवलं होतं? उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा? का नाही दिलं रिझर्वेशन? कोविड नंतर चालू झाला, ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काही करू शकलो नाही, कोविड नंतर चालू झाला। मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोनवर्ष चालू आहे। तुम्हाला जर आंदोलन तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं, आता सगळे ओरडताय, तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं तुम्हाला? तुम्ही पास करायचं ना विधानसभेत। तुम्ही पण शिवसेना, एनसीपी, काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेल्या होतात। आता सगळ्यांना त्यांना रिझर्वेशन द्यायचंय, देऊन टाकायचं तेव्हा। किंवा धारावीचे डेव्हलपमेंट तुम्हाला सरकारला करायची होती, करून टाकायची। कोणी तुमचे हात धरले होते? ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य न्यूज, मुंबई। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।